चला लगेच सामन्याला सुरुवात करा. चला मॅच बॉल आलाय तो घ्यायचा आहे. पंचांना विनंती आहे. 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. हे कसं असतं ना आयुष्यामध्ये. ज्याने फटके लागलेत तोच त्याला पाहिजे असतो. चेंडू हवेमध्ये आणि यष्टिरक्षकाचा वेल जज कॅच. रोहितला देखील बाद नंबर लागलाय. अजून एक दुसरा बेधक्का. प्रथमेश खात्यामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील प्रथमेशने शेवटचे षटक हाताळलं होतं. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली होती. त्याचमुळे इथे मात्र तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं आणि आता या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. नवीन फलंदाज नितीन आलाय. 11 चेंडू 24 धावा. 24 धावा 11 चेंडू. आता मात्र कोलशेट टीमला एकच विचार करावा लागेल. भूषण पाटीलला कसं नॉन स्ट्राईकवर ठेवायचा याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण तुर्बे टीमचा विचार केला तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा दार झोटवायचा आहे. सजवलेलं हे स्वप्न साकार करायचं आहे आणि या स्वप्नांना मात्र पुढे नेण्यासाठी मेहनतीचं फळ गरजेचं आहे. त्यासाठी मेहनत करावीच लागेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. नवतारुण्य यंगस्टर आहे कोलशेट टीमचा. ज्याच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना पाहायला मिळतोय. पहिला डॉट आणि पहिला विकेट आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल कोलशेट टीम कडून. पुन्हा एकदा स्विंग एंड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र डोकेदुखी वाढवेल ती तुर्बे टीमची. आणि आता मात्र 9 मध्ये समीकरण आहे. 24 12 मध्ये 24 पाहिजे होतं. पहिला विकेट त्यानंतर 2 डॉट. आता मात्र होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये. वेळ कुणासाठी थांबत नाहीये मित्रांनो. वेळेसोबत चालणं हे महत्वाचं असेल आणि इथून वेळेलाच चौकार षटकार आला तरच मात्र पुढचे पाऊल तुर्बे टीमचं पाहायला मिळेल. अन्यथा मात्र या स्पर्धेतून बाहेर जाण्यास भाग पाडणारा हा डॉट बॉलची संख्या वाढवणारे हे चेंडू पाहायला मिळतील. वा आता मात्र वेल जज कॅच आणि ही काय गोलंदाजी होतीये. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही आणि 2 सफलता. वा वा वा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आता मात्र 8 मध्ये 24 करायचे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाटील आहे. तो म्हणतो मला स्ट्राईक कधी मिळेल कारण शेवटच्या षटकामध्ये प्रेशर हँडल करण्यामध्ये इथे मात्र थोड्याशा अडचणी उभ्या राहतील. एका बाजूने गोठवली टीम देखील पाहते की आमच्या समोर व्हाईट जर्सी येईल की ब्लॅक अँड रेड येईल. चला स्पीडअप वाढवा. 8 चेंडू 24 धावा. फलंदाजीसाठी आलाय संघाचा सरसेनापती ज्याने दुसरे षटक हाताळलं. तिथून धावा रोखल्या आणि आता मात्र फलंदाजी करण्याची गरज आहे. धावा रोखल्या चांगली कामगिरी. आता धाव्या हव्यात आणि आता ठोकावेच लागतील. स्विंग इन मिस. वाव काय गोलंदाजी करतोय. 5 मध्ये 0 धावा 2 विकेट. जबरदस्त प्रदर्शन. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पहिली आहे. मिडल ओव्हर होईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज प्रथमेश
मेडन 2 विकेट. 17 वर्षाचा हा गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सैड्याप्रमाणे रंग बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ. राजाला रंक आणि रंकाला राजा या क्रिकेटच्या खेळामध्ये बनवत असतो. आणि आता मात्र चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. कोळशे टीम चला 6 मध्ये 24.